नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनकार्य दर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा भाग हा 16वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे सावरकरांचे वक्तृत्व आणि मित्रमेळा वाटचाल. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण सावरकरांच्या प्रतिभेची चुणूक हा भाग समजावून घेतलेला होता. आता आत्ताच्या भागामध्ये त्यांचं वक्तृत्व कसं अमोघ होतं ह्याचे एक दोन प्रसंग आपल्याला त्यावेळेचे बघायचे आहेत. पुण्यामधल्या मित्रमेळ्याच्या बैठकांमध्ये सावरकर जागतिक इतिहास आणि इटली, नेदरलँड, अमेरिकेचा महान अमेरिकेचे जे क्रांतिकारक आहेत त्यांचे जे चरित्र आहे ते चरित्र याबद्दलची अभ्यासपूर्ण भाषणं द्यायचे. का बरं द्यायचे अशी भाषणं ते? कारण क्रांतिकारकांना किती क्लेशकारक आणि संघर्षमय आयुष्याचा स्वीकार करावा लागतो याची आपल्या तरुण सहकाऱ्यांना कल्पना यावी हा त्यामागचा उद्देश होता. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी एकदा इटलीच्या इतिहासावर ओजस्वी भाषण दिलं होतं बरं का. आणि यावेळेला या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी कोण होतं माहितीये? तर आपल्या महाराष्ट्रातील विख्यात इतिहासकार आणि अभ्यासक ज्यांना इतिहासाचार्य अशी पदवी मिळाली आहे ते वी.का. राजवाडे हे अध्यक्षस्थानी होते बरं का. सावरकरांचं सखोल ज्ञान, संशोधन आणि वक्तृत्व शैलीने ते अतिशय प्रभावित झाले. पण वी.का. राजवाडे यांनी सावरकरांना इटलीचा इतिहास, इटलीचे क्रांतिकारक या विषयांचा भारतीय राजकारणाशी संबंध न जोडण्याची अथवा राजद्रोह सिद्ध करता येईल अशी भाषणे न देण्याची सावधगिरीची सूचना केली होती. हा पहिला प्रसंग आहे. दुसरा प्रसंग काय आहे बघा. 1903 साली जेव्हा महाविद्यालयाच्या नवीन वर्षाला सुरुवात झाली त्यावेळेला महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये प्राध्यापक भानू यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा भरवण्यात आली होती. त्यावेळेला प्राध्यापक भाटे यांनी प्रास्ताविक भाषण केलं. त्यांचं भाषण झाल्यानंतर सावरकर बोलायला उठले. तेव्हा श्रोते हो, सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सावरकरांनी आपल्या भाषणात भारताच्या उज्ज्वल भूतकाळाचे श्रोत्यांना स्मरण करून दिले आणि देशाच्या स्वातंत्र्य हानीचे दुःखद चित्र रेखाटले. म्हणजे आपला उज्ज्वल भूतकाळ आणि वर्तमानातलं जे दुःखद चित्र आहे ते त्यांनी आपल्या भाषणामध्ये रेखाटलं. त्यांचं ते भाषण ऐकता ऐकता श्रोत्यांची मने भावनेने उचंबळून आली. त्यांच्या आवेशपूर्ण वक्तृत्वाने धैर्यहीन श्रोत्यांमध्येही धैर्याचा संचार झाला. देशभक्तीच्या एकच एक भावनेने सर्वांची अंतःकरणे पेटून उठली आणि त्या आवेशासरशी त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणजे सावरकरांचं वक्तृत्व किती ओजस्वी असेल याची आपल्याला कल्पना येते मंडळी. आता सावरकरांचं भाषण झालं. श्रोत्यांची मनं त्यांनी उद्दीपित केलेली आहेत. त्याच्यानंतर सभेचे अध्यक्ष उठले. सभेचे अध्यक्ष कोण होते? प्राध्यापक भानू. ते उठले आणि त्यांनी आपल्या भाषणात गंभीर मुद्रेने सभागृहाच्या उचंबळून आलेल्या भावनांवरती थंड पाणी ओतलं. म्हणजे काय केलं? ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले, तरुणांनो, सावरकरांचे हे एकंदर भाषण तुम्ही फारसे मनावर घेऊ नका. तो शुद्ध सैतान आहे. म्हणजे त्यांच्या ह्या वाक्यांमधनच आपल्याला कळतं की तरुण सावरकरांच्या ज्ञानाचा आणि वक्तृत्वाचा प्रभाव जनमानसावरती कसा पसरलेला होता. आपली ओळख बनलेली काळी टोपी, लहान कॉलरचा कोट अशा वेशभूषेत नेहमी असणाऱ्या, उठावदार गाल, निमुळती हनुवटी, रुंद कपाळ, भेदक डोळे आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या सावरकरांकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या विरोधकांना सुद्धा कठीण जात असे.
म्हणजे केवळ बोलणंच भारदस्त नाही आहे, तर व्यक्तिमत्व सुद्धा तेवढंच भारदस्त आहे, तेवढंच व्यक्तिमत्व सुद्धा अतिशय ओजस्वी आहे. आता सावरकर नाशिकवरनं पुण्याला शिकायला गेलेले आहेत. मग नाशिकमधल्या मित्रमेळ्याचं काय झालंय बघा. सावरकर पुण्याला शिकायला गेल्यानंतर नाशिकमधल्या मित्रमेळ्याचं दायित्व सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकरांवरती ते दायित्व पडलं आणि त्यांनी सुद्धा आपल्या धाकट्या भावाच्या ध्येयासाठी त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं ठरवलं. मित्रमेळ्याचे कार्यवाह या नात्याने बाबारावांनी लोकमान्य टिळक, शिम परांजपे, बंगालचे अरविंद घोष, नगरचे विधिज्ञ बाबाराव देशपांडे, धुळ्याचे शंकर बाळकृष्ण देव, वाईचे काशीनाथ वामन लेले अशा अनेक नेत्यांची भाषणे आयोजित करण्यात पुढाकार घेतला. ही भाषणं कुठे व्हायची? तर विजयानंद आणि ब्रह्मानंद ह्या नाट्यगृहामध्ये व्हायची. आणि बाबाराव जे आहेत ना मंडळी, ते अतिशय वक्तशीर होते. त्याच्यामुळे अगदी कार्यक्रम वेळेवर म्हणजे वेळेवरच सुरू करण्यावरती त्यांचा कटाक्ष असायचा. त्यामुळे ऐकणारे श्रोते किंवा प्रेक्षक सुद्धा भाषण सुरू होण्याच्या आधी अर्धा तास लवकरच त्या नाट्यगृहामध्ये उपस्थित व्हायचे. कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीतांनी व्हायची. दसरा, शिवजयंती अशा विशेष प्रसंगी सजवलेल्या पालखीसह जयघोष करत मिरवणुका काढल्या जायच्या. म्हणजे बाबारावांनी सुद्धा आता आपली जबाबदारी स्वीकारून मित्रमेळ्यामध्ये आपलं कार्यकर्तृत्व चालवायला सुरुवात केलेली आहे. आता आपला थोरला भाऊ विनायक त्याच्या पावलावर पाऊल टाकून बाळने सुद्धा काय करायला सुरुवात केलेली आहे बघा. लेख लिहायला आणि भाषणं द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचे विषय काय होते? भाषण करण्याचे किंवा लिखाण लिहिण्याचे, लेख लिहिण्याचे. तर भारताची आर्थिक स्थिती, दुष्काळ, निशस्त्रीकरणाचे भारतीयांवरील परिणाम आणि संस्थाने खालसा करणे अशा सर्व विषयांवरती बाळ सुद्धा लेख लिहित होता आणि भाषणं सुद्धा देत होता. आता महिलांची कशी वाटचाल राहिलेली आहे बघा. त्यांनी कोणत्या पद्धतीने आपलं काम केलेलं आहे बघा. राष्ट्रकार्यात मागे न राहता नाशिकच्या महिलांनी 1905च्या दरम्यान आत्मनिष्ठ युवती संघ स्थापन केला होता. आणि याच्या प्रमुख संघटक कोण होत्या माहितीये श्रोते हो? तर त्या प्रमुख संघटक होत्या सावरकरांच्या येसू वहिनी. उघडपणे क्रांतिकारक चळवळीशी जोडली गेलेली संस्था असूनही मंडळी जवळपास 50 ते 60 महिलांनी यात आपले नाव नोंदवले होते आणि ही संख्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करता खूपच मोठी संख्या आहे मंडळी. जानकीबाई गोरे, लक्ष्मीबाई भट, गोदूमाई खरे, लक्ष्मीबाई दातार, जानकीबाई दातार, पार्वतीबाई गाडगीळ, उमाबाई गाडगीळ, लक्ष्मीबाई रहाळकर आणि यमुनाबाई सावरकर म्हणजे सावरकरांच्या पत्नी या संस्थेच्या प्रमुख सदस्य होत्या. इतकंच नाही श्रोते हो, तर टिळकांची लोकमान्य टिळकांची कन्या त्यांचं सासरचं नाव पार्वतीबाई केतकर या सुद्धा त्याच्या सदस्य होत्या. आणि त्या पार्वतीबाई केतकरांची आई म्हणजेच लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई टिळक यांनी एका सभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलं होतं. या महिलांच्या संघटनेची बैठक दर शुक्रवारी व्हायची बरं का. आणि मग तिथे काय व्हायचं त्या सभेमध्ये? तर वर्तमानपत्रातील राजकीय, सामाजिक गोष्टींशी संबंधित लेखांचं सामुदायिक वाचन करण्यात येत असे. म्हणजे प्रत्येकाला समाजभान आणि राजकीय भान आणून देण्याचं काम प्रत्येक महिलेला ही संघटना करत होती असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर त्यावरती विस्तृत चर्चा व्हायची आणि संभाव्य उपाययोजनेबद्दल विचार व्हायचा. त्यांच्यातील ज्या महिला आहेत त्या राष्ट्रहितासंबंधित विविध मुद्द्यांवरती भाषणं द्यायच्या. मंदिरामधल्या प्रसादामध्ये परदेशी साखर वापरायचे.
त्यामुळे तो प्रसाद या महिला खायच्या नाहीत. सभांमध्ये गायली जाणारी जी देशभक्तीपर गीतं आहेत, ती गीतं आपल्या घरातील लहान मुलांना या महिला शिकवायच्या. म्हणजे त्यांचाही कसा हातभार लागलेला आहे बघा. शिवजयंती, राणी लक्ष्मीबाई जयंती, दसरा यांसारखे उत्सव एकत्रितपणे साजरे केले जायचे. म्हणजे समाजातला प्रत्येक घटक आपापल्या परीने मित्रमेळाचा सभासद होऊन क्रांतिकार्याकडे, राजकीय चळवळीकडे कशी वाटचाल करायला लागलेला आहे, हे आपल्याला आत्ताच्या या भागामध्ये मंडळी समजून आलेलं आहे. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.